नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वनाथ तंबाके सर. आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं इझी इंग्लिश ग्रामरच्या या भागात स्वागत आहे. आज आपण आर्टिकल्स म्हणजेच उपपदे यांचा अभ्यास पाहणार आहोत. देअर आर 3 टाइप्स ऑफ आर्टिकल्स इन इंग्लिश. दे आर ए, ॲन अँड द. Basically, an article is an adjective. Like adjectives, articles modify noun. So, all articles comes before a singular noun. इंग्रजीमध्ये ए, ॲन आणि द या विशेषणांना आर्टिकल्स म्हणजेच उपपदे असे म्हणतात. खरे पाहता ही उपपदे एक प्रकारे दर्शक विशेषणेच आहेत. इंग्रजी नामापुढे ए, ॲन आणि द असे शब्द वापरले जातात, त्यांना आर्टिकल्स म्हणतात. भाषांमध्ये तंतोतंतपणा, परिणामकारकता आणि स्पष्टपणा येण्यासाठी या आर्टिकल्सचा वापर होतो. सामान्यतः ही उपपदे सामान्य नामापूर्वीच वापरली जातात. या उपपदांचे म्हणजेच आर्टिकल्सचे इंग्रजीमध्ये 2 प्रकार होतात. आर्टिकल्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 टाइप्स. 1. इंडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपद आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद. ही उपपदे इंग्रजीमध्ये सर्रासपणे नामापूर्वी वापरली जातात. इंग्रजीमध्ये ए आणि ॲन हे इंडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपदे आहेत. ए or an is used to modify non-specific or non-particular nouns. So, a and an are indefinite articles. There are some rules about how to use article a and an. Let us see the rules. Article a आणि an चा वापर कोणकोणत्या प्रसंगी व कुठे केला जातो ते आपण पुढील नियमांच्या आधारे पाहू. ए हे उपपद कोणत्याही एकवचनी सामान्य नामापूर्वी ज्या नामांची सुरुवात व्यंजनाने किंवा व्यंजनवाचक स्वराने झाली असेल त्या नामापूर्वी वापरतात. Article A is used before singular countable nouns beginning with consonant sounds other than A, E, I, O, U. For example, a boy, a book, a man, a fan, a table, a ball, a cat, a school, a cup, etc. म्हणजेच कोणत्याही एकवचनी सामान्य नामापूर्वी एचा वापर केला जातो. आता हे आर्टिकल ए इंग्रजी वाक्यात कोणत्या प्रकारे वापरला गेलेला आहे ते पाहूयात. देअर इज अ बॉय स्टँडिंग ऑन द रोड. ही वॉज इटिंग अ फ्रूट. आय हॅव अ बुक. वी आर प्लेईंग अ क्रिकेट. शी गेव मी अ पेन. देअर इज अ बॉक्स ऑन द टेबल. या वरील सर्व 6 वाक्यात अ बॉय, अ फ्रूट, अ बुक, अ क्रिकेट, अ पेन आणि अ बॉक्स ह्या सर्व सामान्य नामापूर्वी एचा वापर केला गेला आहे. यापुढे ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात स्वराने म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू या अक्षराने होते त्या नामापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. आर्टिकल ॲन इज यूज्ड बिफोर अ सिंग्युलर काउंटेबल नाउन्स बिगिनिंग विथ द साऊंड ऑफ अ वॉवल ए, ई, आय, ओ, यू. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल, ॲन एग, ॲन अम्ब्रेला, ॲन आईस्क्रीम, ॲन एलिफंट, ॲन ऑरेंज एक्सेट्रा. आता ॲनचा वापर असलेली काही उदाहरणं पाहूयात. आय सॉ ॲन एलिफंट इन द जंगल. नायरा वॉन्टेड ॲन आईस्क्रीम फॉर हर सिस्टर. वी शूड ईट ॲन एग अ डे. ॲन ॲपल कीप्स द डॉक्टर अवे. ही यूज्ड ॲन अम्ब्रेला इन द रेन. शी गेव मी ॲन ऑरेंज. यावरील सर्व 6 वाक्यात ॲन एलिफंट, ॲन आईस्क्रीम, ॲन एग, ॲन ॲपल, ॲन अम्ब्रेला, ॲन ऑरेंज हे सर्व ए, ई, आय, ओ, यू या अक्षरांनी सुरू होणारे शब्द असल्यामुळं यांच्या अगोदर ॲनचा वापर केला गेलेला आहे. यानंतर इन सम काउंटेबल सिंग्युलर नाउन्स वी यूज ए ऑर ॲन. काही संख्यावाचक नामापूर्वी ए किंवा ॲनचा वापर करतात. उदाहरण, अ डझन, ॲन इंच, अ कपल, अ किलो एट्सेट्रा. यांचा वाक्यात उपयोग पाहू. शीला बॉट अ डझन बनानाज. I have a 100 rupee note. He didn't give me an inch place. There are a couple of trees. She brought a kilo apple. वरील उदाहरणात अ डझन, अ 100, an inch, अ couple आणि अ किलो हे सर्व ए आणि ॲनचा वापर असणारे संख्यावाचक नाम आहेत.
यच या अक्षराचा उच्चार स्वरासारखा म्हणजेच अ असे होत असेल तर त्या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दापूर्वी ॲन वापरतात. इफ द लेटर एच कॉन्सनंट is pronounced as sound a vowel before that word we use article an. For example, an hour, an honor, an honorable, an honest, etc. I need half and half for my study. He is an honest man. I don't want an honor from you. You must need an honorable personality. वरील चारही उदाहरणातून an hour, an honest, an honor आणि an honorable या सर्व चारही शब्दांची सुरुवात यच या अक्षराने होत असताना सुद्धा त्याचा उच्चार मात्र असारखा होत असल्यामुळं या शब्दांपूर्वी ॲनचा वापर केला गेला आहे. यापुढील नियम पाहू. Some vowels are pronounced as consonants. Before those words starting from vowel, we use article a. काही स्वरांचा म्हणजेच ए ई आय ओ यू या अक्षरांचा उच्चार व्यंजनासारखा होत असेल तेव्हा त्या स्वराने सुरू होणाऱ्या शब्दापूर्वी एचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युनिफॉर्म, अ युरोपियन, अ युनिट, अ युनिव्हर्सल, एटसेट्रा. या प्रकारची काही उदाहरणं पाहू. नमिता बॉट अ युनिफॉर्म फॉर हर स्कूल. There is a union of 100 people. I have got my post graduation from a university. Yesterday I met a European person. Climate change is now become a universal problem. वरील सर्व वाक्यामध्ये अ युनिफॉर्म, अ युनियन, अ युनिव्हर्सिटी, अ युरोपियन आणि अ युनिव्हर्सल हे सर्व शब्दांची सुरुवात यू या स्वराने जरी होत असली तरीसुद्धा उच्चार मात्र यू असा होत असल्यामुळं त्याच्या अगोदर ए हा आर्टिकल वापरला जातो. आता आर्टिकल्समधला दुसरा प्रकार डेफिनेट आर्टिकल म्हणजेच निश्चित उपपद. यामध्ये द हा शब्द निश्चित उपपद म्हणून ओळखला जातो. त्याबद्दल नियम आणि त्याची माहिती आपण मिळवूयात. आर्टिकल द इज यूज्ड टू रेफर अ स्पेसिफिक ऑर अ पर्टिक्युलर नाउन. एखाद्या विशिष्ट नामाचा उल्लेख करण्यासाठी द या उपपदाचा वापर केला जातो. देअर आर सम रूल्स अबाउट हाऊ टू यूज आर्टिकल द. लेट अस सी द रूल्स. आर्टिकल दचा वापर कोणत्या प्रसंगी व कुठे केला जातो ते आपण पुढील नियमांच्या आधारे पाहू. द हे निश्चित उपपद असून निश्चित व्यक्ती किंवा वस्तूच्या नामापूर्वी ही व्यक्ती किंवा वस्तू बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तीस माहिती असलीच पाहिजे अशा नामांपूर्वी दचा वापर करतात. उदाहरण, आय हेट द मॅन, शी गेव मी द पेन, आय फाउंड द गोल्ड नेकलेस यू लॉस्ट, I lost the spectacles you presented me. She called the police. वरील वाक्यात द मॅन, द पेन, द गोल्ड आणि द स्पेक्टॅकल्स आणि द पोलीस हे सामान्य नाम असून त्यापुढे दचा वापर केला गेलेला आहे. हे उपपद सुपरलेटिव्ह डिग्रीमधील सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी वापरले जातात. म्हणजेच तरतम भाव वाचक विशेषणापूर्वी हे उपपद वापरतात. For example, he is the tallest boy in our class. She is the most beautiful girl. Shivaji was the greatest king. Sachin was the best batsman. I am the cleverest student. वरील सर्व वाक्यात द टॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द ग्रेटेस्ट, द बेस्ट आणि द क्लेवरेस्ट हे सर्व सुपरलेटिव्ह डिग्रीची उदाहरणं आहेत आणि त्यांच्या पुढं द हा शब्द वापरला गेला आहे. द हे उपपद एक आणि एकच असणाऱ्या वस्तू किंवा नामापूर्वी वापरले जातात. जगात एकमेव असणाऱ्या वस्तूंच्या किंवा व्यक्तींच्या नामापूर्वी दचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, द मून इज द सॅटेलाइट, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, द मार्स इज द रेड इन कलर, द अर्थ इज राऊंड, इट इज द ब्ल्यू स्काय, आय सॉ द ताजमहल. वरील वाक्यामध्ये द सॅटेलाइट, द मून, द अर्थ, द सन, द मार्स, द अर्थ, द ब्ल्यू स्काय आणि द ताजमहाल हे सर्व युनिक म्हणजेच एकमेव नाव आहेत म्हणून या नामांपूर्वी द हे आर्टिकल वापरले जाते. जेव्हा एखादे नाम एखाद्या गटाच्या प्रतिनिधित्व स्वरूपात वापरले जात असेल तर त्या नामापूर्वी द या उपपदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, द ब्लॅक कोब्रा इज एक्स्ट्रीमली पॉइझनस, The horse is a very useful animal. The earthworm helps the farmers. The rose is a lovely flower. या वरील उदाहरणार्थ द ब्लॅक कोब्रा, द हॉर्स, द अर्थवॉर्म आणि द रोज
हे त्या वाक्याचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळं अशा नामांच्या पूर्वी द हे उपपद वापरले गेले आहे. आता यापुढील नियम पाहू. नद्या, समुद्र, आखात, बेटे, पर्वतरांगा, विशिष्ट पुस्तके, वर्तमानपत्रे, शिखर, टेकड्या, महासागर इत्यादींच्या विशेष नामापूर्वी दचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. द अंदमान अँड निकोबार आर इंडियन आयलँड्स. द हिमालयाज आर ऑन द नॉर्दर्न साइड. द रामायणा इज हिंदूज होली बुक. द टाइम्स ऑफ इंडिया इज अ न्यूजपेपर. वरील वाक्यांमध्ये द गंगा, द अंदमान अँड निकोबार, द हिमालयाज, द रामायण आणि द टाइम्स ऑफ इंडिया हे सर्व नदी, समुद्र, आखात, बेटे, पर्वतरांगा, पुस्तकं, वर्तमानपत्रे इत्यादींचे नावं आहेत. म्हणून अशा विशेष नामांपूर्वी द हे उपपद वापरले गेले आहे. द वापराचा यापुढील नियम पाहू. कोणत्याही क्रमवाचक संख्या नामापूर्वी, वाद्यांच्या नामापूर्वी, जाती जमातींच्या नावापूर्वी द या उपपदाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, ही केम द फर्स्ट इन द क्लास. आय वॉज द लास्ट इन द रेस. ही लाइक्स टू प्ले द तबला अँड द गिटार. वी आर द हिंदू इंडियन्स. वरील सर्व उदाहरणांमध्ये द फर्स्ट, द लास्ट, द तबला, द गिटार आणि द हिंदू इंडियन्स या सर्व नामांपूर्वी द या उपपदाचा वापर केला गेला आहे. द या आर्टिकलचा वापरासाठी पुढचा आणि शेवटचा नियम. एकदा उल्लेख केलेल्या सामान्य नामाचा पुन्हा उल्लेख करताना द हे उपपद वापरले जाते. उदाहरणार्थ, दॅट इज ॲन ईगल. द ईगल इज ऑन द ट्री. या वाक्यात पहिल्या वाक्यात ॲन ईगल असा उल्लेख केला आहे, तर त्याच्याच पुढच्या वाक्यामध्ये द ईगल असा शब्दप्रयोग केला गेला आहे. तसेच देअर इज अ बॉल. द बॉल इज अंडर द टेबल. या वाक्यातील पहिल्या वाक्यात अ बॉल असा उल्लेख केला आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये द बॉल असा अर्थपूर्ण आर्टिकल वापरला गेला आहे. तिसऱ्या वाक्यात आय बॉट अ बुक. द बुक इज फुल ऑफ स्टोरीज. या पहिल्या भागामध्ये अ बुक असा शब्दप्रयोग आहे, तर त्याच्याच पुढच्या भागामध्ये द बुक असा शब्दप्रयोग वापरला गेला आहे. चौथ्या वाक्यात माय कार स्ट्रक अ ट्री. यू कॅन सी द मार्क्स ऑन द ट्री. या वाक्यात पहिल्या वाक्यात अ ट्री असा शब्दप्रयोग आहे, तर दुसऱ्या वाक्यामध्ये द ट्री असा शब्दप्रयोग केला आहे. कारण एका नामाचा पूर्वी जर उल्लेख होत असेल, त्याचाच पुन्हा पुन्हा वापर होत असेल, तर त्यापूर्वी दचा वापर केला जातो. आर्टिकल द इज यूज्ड बिफोर सिंग्युलर अँड प्लुरल, काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. एक्झाम्पल, द डोअर, द क्लोथ्स, द चिल्ड्रन, द विंड, द पास्ट, द प्रेझेंट एटसेट्रा. द हे उपपद कोणत्याही एकवचनी, अनेकवचनी, मोजता येण्यासारख्या व मोजता न येण्यासारख्या नावापूर्वी वापरला जातो. ओमिशन ऑफ आर्टिकल्स. आर्टिकलचा वापर कोणकोणत्या प्रसंगी होत नाही याचा अभ्यास आपण यानंतर पाहणार आहोत. ए, ॲन आणि द तीनही आर्टिकल्स जिथे वापरले जात नाहीत अशाचा अभ्यास इथे आपण बघू. कोणत्याही विशेष नामापूर्वी, पदार्थवाचक नामापूर्वी व भाववाचक नामापूर्वी उपपदे वापरली जात नाहीत. आर्टिकल्स ए, ॲन अँड द आर नॉट यूज्ड बिफोर प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. फॉर एक्झाम्पल, आराध्या, ऐश्वर्या, शुगर, गोल्ड, वॉटर, मिल्क, ट्रुथ, चाइल्डहुड, काइंडनेस एटसेट्रा. कोणत्याही प्रिपोजिशन किंवा फ्रेजपूर्वी, कोणत्याही क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापदापूर्वी, भाषा, वार, सण व ऋतूंच्या नामापूर्वी कोणतेच उपपद वापरले जात नाही. नो आर्टिकल इज यूज्ड बिफोर प्रिपोजिशन, फ्रेज, व्हर्ब और हेल्पिंग वर्ब, नेम ऑफ लँग्वेजेस, डे, एनी फेस्टिवल अँड सीझन्स. फॉर एक्झाम्पल, बाय ट्रेन, इन फ्रंट ऑफ, इनटू, कम, गो, सिंग, इज, वॉज, वेअर, हिंदी, इंग्लिश, मंडे, ट्यूसडे, समर, विंटर एटसेट्रा. विशेष सूचना. या आर्टिकल्समध्ये वरीलप्रमाणे काही उदाहरणात एक्स अशी फुली म्हणजेच चिन्ह दाखवले गेले आहे. याचा अर्थ कोणतेही उपपद येत नाही असे समजावे. मित्रांनो, इझी इंग्लिश ग्रामरमधील आर्टिकलचा हा भाग तुम्हाला इंग्लिशमध्ये तसेच मराठीमध्ये अनुवाद करून सांगितलेले आहे की जे खूप सोप्या पद्धतीने समजेल असे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.
थँक्यू.